हॅलो. मी तुमची लाडकी निकिता आणि स्वागत आहे तुमचं माझं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ. तर माझे व्हिडिओ तुम्ही बघतच असाल. थोडंसं मोटिवेशन आहे, थोडीशी हसी मजाक आहे, त्यामध्ये अजून थोडीशी कॉमेडी आहे, बरोबर. तर मी पण एक गृहिणी आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, मी एक बायको आहे आणि 2 मुलांची आई पण आहे. त्यामुळे ना घर कसं हँडल करायचे आणि कसं मॅनेज करायचं आहे ना, त्यातूनच मी तुम्हाला थोडं सांगत असते, जसं मला योग्य वाटतं तसं. तर माझा आजचा मुद्दा असा आहे की आता ह्या धावपळीच्या युगामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाचं किती महत्त्व आहे किंवा पैशाला एवढी लोक मान्यता देतात ना, त्यातून फक्त आपण समजा आपल्या प्रत्येक गोष्टी खरेदी करू शकतो, पण आपल्याला ना प्रत्येक सुख विकत घेता येतं. त्यामुळे ना पैसा खूप महत्त्वाचा आहे. मुलांच्या शिक्षणाला, घर खर्चामध्ये ना आपल्याला सर्व जाऊन खाली काहीच उरत नाही. आणि त्यात जर घर भाड्यानं जर असेल तर मग त्यात ते पण वजा होतात अजून. तर माझा मुद्दा असा आहे की प्रत्येक घरामध्ये ना किती स्रोत असतो येण्याचा, 18, 19 ते 20,000च्या आसपास कमी किंवा जास्त असू शकतो. तर माझा मुद्दा असा आहे की त्या पैशामध्ये पण आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कसंही मॅनेज करून आपण महिन्याचे कमीत कमी ना 1,000 रुपये तरी साईडला काढून प्रत्येक महिन्याला एखाद्या फंडमध्ये किंवा एखाद्या LICमध्ये आपण ते सेव्ह केले पाहिजे. तर ते सेविंग होत राहिले ना, तर ते आपल्याला ना पुढच्या भविष्यामध्ये खूप उपयोगी पडू शकतात. कारण आत्ता कितीही असले ना तर ते कमीच पडणार आहेत. त्याच्यामुळं ना ते आपल्याला आता सेविंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते कसं असतंय, नदी जेव्हा वाहत राहते ना, आपण त्याच्यातून जेव्हा पाणी थोडंसं साईडला करून ठेवतो ना, ते आपल्या भविष्य काळासाठी खूप उपयोगी ठरणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं ना कितीही असू द्या, आपला स्रोत पैसा येण्याचा मार्ग कितीही असू द्या, पण त्यातून आपण सेविंग करायलाच पाहिजे. थोड्याशा गोष्टी गरजा कमी करून तरी कमीत कमी 1,000 रुपये तरी तुम्ही कुठल्या फंडमध्ये किंवा LIC तुम्ही भरून तुम्ही सेविंग चालू करा असं माझं म्हणणं आहे. की नंतर तेच पैसे आपल्याला वेळ आणि काळ कधी सांगून येत नाही, ते आपल्याला कधीही उपयोगी पडतात, कधीही. आणि ना आपण कुठलाही आणि किती सख्खा नातेवाईक असताना आपण त्याला जर मागितलं ना, कोणच मदत करत नाही. हा माझा पर्सनली अनुभव आहे. आणि आता सध्या जर तुमच्याकडं पैसा पाळून असाल, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असाल, पण तरी तुम्ही सेविंग करत नसाल आणि सगळ्या गोष्टींकडे हे नातेवाईक हे ते सगळं करत असाल, पण त्याचा भविष्यात काहीही उपयोग होणार नाही आहे. एक ना एक दिवस ना तुम्हाला त्याची किंमत नक्की कळेल. पण आपण जर आता जागरूक झालोत ना, तर आपला पुढचा भविष्यकाळ सुधारेल आणि ना आपल्याला पुढच्या ज्या अडचणी आहेत ना त्या आणखीन सोप्या होतील आणि त्याचा त्रास आपल्याला कमी होईल असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळं ना थोड्या खर्च कमी करा, 2 वेळा हॉटेलला जेवायला जायचं कमी करा, पण 1,000 रुपये माझ्या म्हणण्यानुसार 1,000 रुपये तुम्ही LIC भरा किंवा वेगवेगळे फंड्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही आजपासून सेविंग चालू करा. या महिन्यापासून स्टार्टिंग करा. तुम्हाला ना या माझ्या गोष्टीचा ना भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. सोडून द्या, जगाची फिकीर सोडून द्या. कोणीच आपल्या मदतीला येणार नाही आहे. आपले आईवडील असो, आपले किती सख्खे नातेवाईक जरी असले ना, कोणी कोणाच्या मदतीला येत नसतं. प्रत्येकाचा व्यवहार वेगळा आहे, प्रत्येकाचं नातं वेगळं आहे. त्याच्यामुळं ना आपली लढाई आपल्यालाच लढायची असते. दुसऱ्यांच्या भरोश्यावर बसून ना काहीच होणार नाही आहे. त्याच्यामुळं ना आपण कुठंतरी स्वतःच्या रोजच्या ज्या दैनंदिन रूटीन आहेत ना, त्यामध्ये थोडासा चेंजेस करून आपण ह्या गोष्टी केल्या ना, तर आपल्याला नंतर त्याचा त्रास नाही होणार. बरोबर आहे ना. जर माझं 1% जरी तुम्हाला हे बरोबर वाटत असेल, खरं वाटत असेल ना, तर ही रूटीन ना आजपासून स्टार्ट करा. थँक्यू. चुकलं तर माफ करा.